मित्रांनो बघा, आपल्या आयुष्यामध्ये ना कधीतरी ब्रेकअप हा होतोच. काय बोललो मी? आपल्या आयुष्यामध्ये ना कधीतरी ब्रेकअप हा होतोच. म्हणजे मित्रांनो, आपण एखाद्या मुलगीवरती जीवापाड प्रेम करतो, म्हणजे त्या मुलगीला आपण हवं ते देतो, पण म्हणजे एके दिवशी ती मुलगी आपल्याला धोका देऊन कोणत्या तरी दुसऱ्या मुलग्यासोबत पळून जाते. म्हणजे मित्रांनो, आपल्याला धोका देऊन पळून जाते. तर मित्रांनो, प्रॉब्लेम काय होतो की मित्रांनो, आपण म्हणजे तिच्या आठवणी आपण मित्रांनो आपल्या म्हणजे मनामध्ये आपण कायमच्या ठेवून देतो. आणि मित्रांनो, त्याच आठवणी आपल्याला मित्रांनो म्हणजे आपलं आयुष्य आपल्याला जगून देत नाही. आपल्याला कायमचं म्हणजे त्या मुलीची आठवण आपल्याला येत असते. आणि मित्रांनो, कधी असं पण होतं की एखादा पोरगा आपल्या प्रियसीच्या आठवणींमध्ये म्हणजे एवढा म्हणजे एकदम मग्न होतो की म्हणजे तो पोरगा चुकीचं पाऊल उचलण्यासाठी पण प्रवृत्त होतो मित्रांनो. तर मित्रांनो, असं काही तुमच्यासोबत होऊ नये, त्यामुळे मित्रांनो आज मी तुम्हाला अशी 5 प्रकारची कामं सांगणार आहे. होय मित्रांनो, अशी 5 प्रकारची कामं सांगणार आहे जी जर तुम्ही म्हणजे आपल्या मनापासून केलीत तर मित्रांनो आज मी तुम्हाला गॅरंटी देतो की मित्रांनो, तुम्ही तुमच्या एक्सला, तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला म्हणजे एक्स गर्लफ्रेंडला तुम्ही म्हणजे एकदम म्हणजे आपल्या डोक्यामधून काढून टाकू शकता. म्हणजे तुम्ही तिला पूर्णतः विसरू शकता. आणि मित्रांनो, तुम्ही त्या म्हणजे एक्सला म्हणजे हितपर्यंत विसराल की मित्रांनो त्या म्हणजे मुलीचं नाव पण तुम्हाला लक्षात राहणार नाही. म्हणजे मित्रांनो, एवढं मी तुम्हाला म्हणजे गॅरंटी देऊन सांगू शकतो. कारण मित्रांनो, म्हणजे जे मी तुम्हाला सांगणार आहे ते मित्रांनो म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये स्वतः मित्रांनो म्हणजे अनुभवलंय. आणि त्यामुळेच एवढ्या कॉन्फिडन्सने तुम्हाला मित्रांनो मी सांगतोय. तर मित्रांनो, म्हणजे आजचा व्हिडिओ हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. आणि मित्रांनो, प्लीज आजचा व्हिडिओ हा तुम्ही पूर्ण बघा. कारण मित्रांनो, अर्धवट व्हिडिओ बघतलात तर तुम्हाला काहीच घंटा पण समजणार नाही. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा प्रत्येक मुलग्याने बघणं हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे तुम्हाला काम करावं लागेल ते मित्रांनो असं काम आहे की मित्रांनो, तिच्या सर्व वस्तू, ज्या वस्तू तुमच्याकडे आठवण म्हणून आहेत, म्हणजे त्या मुलीची आठवण म्हणून ज्या वस्तू तुमच्याकडे असतील, म्हणजे त्या मुलीचे फोटो, त्या मुलीचे व्हिडिओ, त्या मुलीचे कॉल रेकॉर्डिंग, म्हणजे मित्रांनो एक्सेट्रा, म्हणजे अगदी मित्रांनो त्या मुलीने तुम्हाला दिलेलं एखादं गिफ्ट पण, म्हणजे ज्या वस्तू तुमच्याकडे असतील त्या सर्व वस्तू तुम्ही म्हणजे नष्ट करा. तुम्ही त्या सर्व वस्तू फेकून द्या. आता मित्रांनो, म्हणजे मित्रांनो मला पण माहिती आहे की मित्रांनो आपण ज्या मुलीवरती प्रेम केलं त्या म्हणजे मुलीचे फोटो डिलीट करताना आपल्याला खूप जास्त त्रास होतो. पण मित्रांनो, तुम्हाला हे करावं लागेल. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला तुमच्या काळजावरती दगड ठेवून म्हणजे तुम्हाला तिचे फोटो डिलीट करावे लागतील. कारण मित्रांनो, जोपर्यंत म्हणजे त्या मुलीच्या आठवणी तुमच्याकडे असतील तोपर्यंत मित्रांनो तुम्ही त्या विषयामधून बाहेर येणं कठीण आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिली स्टेप अशी आहे की म्हणजे त्या मुलीच्या सर्व आठवणी ज्या तुमच्याकडे आहेत त्या सर्व आठवणी तुम्ही नष्ट करा. आता मित्रांनो, त्याच्यानंतर म्हणजे जी दुसरी स्टेप आहे, म्हणजे मित्रांनो जे दुसरं काम आहे ते मित्रांनो असं काम आहे की मित्रांनो, तुम्ही दोघांनी ज्या जागेवरती जास्तीत जास्त वेळ घालवला असेल तर अशा जागेवरती तुम्ही जाणं टाळा. किंवा मित्रांनो, तुम्ही त्या जागेपासून खूप जास्त लांब जा. म्हणजे मित्रांनो, फॉर एक्झाम्पल, आता म्हणजे तुम्ही आणि म्हणजे तुमची एक्स म्हणजे एखाद्या गार्डनमध्ये तुम्ही म्हणजे कायमचं भेटायचात. तर मित्रांनो, आता तुम्ही त्या गार्डनमध्ये जाणं म्हणजे कायमचं सोडून द्या. आणि मित्रांनो, असं पण कदाचित असू शकतं की मित्रांनो, तुम्ही आणि तुमची एक्स एखाद्या ऑफिसमध्ये म्हणजे दोघं एकत्र जॉब करत असाल. तर मित्रांनो, अशा कंडिशनमध्ये म्हणजे जर शक्य असेल तर मित्रांनो तुम्ही तो जॉब पण सोडून द्या. कारण मित्रांनो, जर तुम्ही त्या ऑफिसमध्ये कामाला गेलात तर मित्रांनो त्या मुलीच्या आठवणी तुम्हाला कायमच्या सतवतील. आणि मित्रांनो, म्हणजे जो तुमचा मेंटल पीस आहे तो तुमचा मेंटल पीस पूर्णतः खराब होईल. म्हणजे जर शक्य असेल तर तुम्ही तो जॉब सोडून द्या. कारण मित्रांनो, म्हणजे जॉब काय तुम्हाला आज ना उद्या कुठे ना
ना कुठेतरी भेटेल. पण जर तुमचं म्हणजे माइंडच खराब झालं, जर तुमचं डोकंच खराब झालं, तर मित्रांनो तुम्ही ना कुठेच काम करायच्या लायकीचे राहणार नाहीत मित्रांनो. तर मित्रांनो असं तुम्हाला स्टेप उचलावी लागेल मित्रांनो. आता त्याच्यानंतर म्हणजे जे तिसऱ्या प्रकारचं काम आहे, तर मित्रांनो तिसऱ्या प्रकारचं काम ना असं आहे की मित्रांनो अध्यात्माची मदत घ्या. होय मित्रांनो, काय बोललो मी? अध्यात्माची मदत घ्या. आता मित्रांनो अध्यात्म म्हणजे काय असतं की मित्रांनो तुम्ही ना ज्या पण देवाला मानता, जसं की फॉर एक्झाम्पल स्वामी समर्थांना तुम्ही मानता, तर मित्रांनो तुम्ही ना स्वामी समर्थांच्या मंदिरात जायला चालू करा, स्वामी समर्थांची गाणी ऐकायला चालू करा, स्वामी समर्थांचे विचार तुम्ही कायमचे ऐकायला चालू करा. म्हणजे मित्रांनो तुम्ही ना म्हणजे अध्यात्माची मदत घ्या. कारण मित्रांनो अध्यात्म ना तुम्हाला अशा गोष्टीमधून बाहेर काढायला खूप जास्त मदत करेल. कारण मित्रांनो असं म्हणजे मी ना माझ्या आयुष्यामध्ये स्वतःहून केलंय. आणि मित्रांनो जर तुम्हाला शक्य असेल ना तर मित्रांनो तुम्ही ना आपला म्हणजे खूप जास्त पवित्र ग्रंथ जो भगवद्गीता आहे तो पण तुम्ही वाचायला चालू करा. कारण मित्रांनो अध्यात्म ना तुम्हाला ह्या गोष्टीतून ना म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल. आता मित्रांनो त्याच्यानंतर म्हणजे जे चौथं काम आहे ते चौथं काम मित्रांनो असं आहे की मित्रांनो तुम्ही काय करा म्हणजे तुमच्या आयुष्याला ना म्हणजे काही ना काहीतरी वळण द्या. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये ना तुम्ही काहीतरी ध्येय ठरवा. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये ना तुम्ही काही ना काहीतरी करायचं ठरवा. कारण मित्रांनो जोपर्यंत तुमचं लक्ष ना म्हणजे त्या मुलीकडून म्हणजे एखाद्या ध्येयाकडे जात नाही तोपर्यंत मित्रांनो ना तुम्हाला त्या मुलीची आठवण कायमची मित्रांनो येत राहणार. आणि मित्रांनो ह्याच्यासाठीच ना तुम्ही आपलं लक्ष एखाद्या चांगल्या ध्येयाकडे आपलं लक्ष केंद्रित करा. कारण मित्रांनो जेव्हा तुम्ही असं कराल ना की एखाद्या ध्येयाकडे तुम्ही तुमचं लक्ष केंद्रित कराल तेव्हा मित्रांनो त्या मुलगीची आठवण ना तुम्हाला म्हणजे येणं हळूहळू कमी होईल. म्हणजे मित्रांनो तिची आठवण येणं तुम्हाला म्हणजे थोडं थोडं कमी होईल मित्रांनो. कारण मित्रांनो असं मी ना माझ्या आयुष्यामध्ये स्वतःहून केलंय आणि मित्रांनो ह्याचा फायदा होतो असं मी स्वतःहून अनुभवलंय मित्रांनो. त्यामुळेच तुम्हाला सांगतोय मित्रांनो. आता मित्रांनो त्याच्यानंतर जे पाचवं काम आहे तर मित्रांनो पाचवं काम मित्रांनो असं आहे की मित्रांनो आता बघा म्हणजे तुम्ही जर मित्रांनो आपल्या मनापासून ना जी मी तुम्हाला 4 कामं सांगितली आता तर ती 4ही पण कामं ना जर तुम्ही मनापासून केली असतील तर मित्रांनो आतापर्यंत ना तुम्ही त्या मुलीला 100मधले ना 90% तुम्ही तिला विसरला असाल. आता मित्रांनो तिला 10% जे म्हणजे बाकीचे उरलेत म्हणजे मित्रांनो त्या मुलगीला ना संपूर्ण विसरण्यासाठी तुम्ही आता काय करा की एखाद्या चांगल्या मुलगीसोबत ना तुम्ही म्हणजे मैत्री करायचा प्रयत्न करा. म्हणजे एखाद्या चांगल्या मुलगीला ना तुम्ही आपली मैत्रीण बनवायचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो त्या म्हणजे मुलगीसोबत ना तुम्ही जास्तीत जास्त टाइम स्पेंड करा. आणि मित्रांनो ज्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये ना एखादी सुंदर मुलगी जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये येईल आणि जेव्हा तुम्ही तिच्यासोबत ना टाइम स्पेंड करायला लागाल तेव्हा मित्रांनो म्हणजे इथे मी तुम्हाला कोऱ्या कागदावरती लिहून देऊ शकतो की मित्रांनो तुम्ही तुमच्या एक्सला ना संपूर्ण विसरला असाल. म्हणजे मित्रांनो असं म्हणजे मी स्वतःहून केलंय मित्रांनो. आता मित्रांनो जे मी तुम्हाला सांगितलं ना ती 5ही पण कामं जर तुम्ही मनापासून केलात ना तर मित्रांनो तुम्ही तुमच्या एक्सला ना म्हणजे चुटकीमध्ये विसरू शकता. म्हणजे असं मी तुम्हाला लिहून देऊ शकतो. पण मित्रांनो जे मी तुम्हाला सांगितलं ना ते तसंच्या तसं तुम्हाला करावं लागेल. म्हणजे मित्रांनो जर का तुम्ही जरा पण काही चूक केलात तर मित्रांनो तुम्ही तिला विसरणं ना कठीण जाईल. तर मित्रांनो आय होप जे मी तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला सर्व काही समजलं असेल. तर मित्रांनो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.